श्रोते 3 प्रकाराचे असतात, एक अधम श्रोता, एक मध्यम श्रोता आणि एक उत्तम श्रोता. अधम श्रोता कुणाला म्हणायचं? जे या कानाने ऐकतात आणि या कानाने सोडून टाकतात. जुन्या भाषेत सांगायचं तर नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडून गेले बा. 2 नंबरचा सांगितला जातो तो मध्यम श्रोता. मध्यम श्रोता कसा असतो? जो इकडून ऐकतो आणि या तोंडाने बोलत असतो, तो मध्यम श्रोता. यामध्ये कोण मोडतं? महिला मंडळी. तू आहे म्हणून तुला सांगते, कुणाला सांगू नको. ती तेच करते, पुढचीकडे जाते, तिला सांगते तू आहे म्हणून तुला सांगते, कुणाला सांगू नको. असं करता करता पूर्ण गावात माहीत होतं. याला म्हणायचं मध्यम श्रोता. जो उत्तम श्रोता असतो तो या कानाने ऐकतो आणि पोटामध्ये साचवतो. आपण जे काही श्रवण केलेलं आहे ते पोटात पचवल्यानंतर आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या वागण्यामध्ये परिवर्तन घडण्याकरता ते ज्ञान कामी येत असतं. असे श्रोत्यांचे 3 प्रकार आहेत. कालच्या कथेमध्ये आपण निर्जला, योगिनी, देवशयनी आणि कामिका अशा 4 एकादशींचे महात्म्य आपण बघितलं. आज देखील आपल्याला एकादशीचं महात्म्य बघायचं. ही कथा कोणी कोणाला सांगितली? नैमिषारण्यामध्ये सूत मुनी शौनकादी मुनींना सांगत होते. तीच कथा आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि आता आपल्याला या श्रावण महिन्यातील एकादशीचं महात्म्य बघायचं. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील जी कोणती एकादशी येते ते एकादशीचं नाव काय? त्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. कोणती एकादशी? पुत्रदा एकादशी. जी पुत्रदा एकादशी केल्याने फळ आपल्याला असं मिळतं, ज्या जोडप्याला पुत्र नाही, संतान नाही, त्याने हे व्रत केलं की त्याला संतान प्राप्त होतं, पुत्र होतो. म्हणून या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटलं जातं. याच्या मागे देखील एक कथा सांगितली जाते. एक महिष्मती नगर होतं. त्याच्यामध्ये महिजित नावाचा एक राजा होता आणि तो राजा प्रजेवरती पुत्राप्रमाणे प्रेम करायचा, पण त्याला संतान नव्हती, त्याला मूल बाळ नव्हतं. त्याला मुलाबाळाची अपेक्षा होती, त्याला संतान नव्हतं. तो त्या कारणामुळे दुःखी राहायचा आणि प्रजेला हे देखवत नव्हतं. प्रजेला वाटायचं की राजाने आपल्यावर पुत्रवत प्रेम केलं आणि आपण आपल्या राजासाठी काहीही करू शकत नाही. त्या प्रजेने याचा काहीतरी उपाय काढला पाहिजे म्हणून अरण्यामध्ये गेले. लोमश मुनींच्या आश्रमामध्ये ते गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना विचारलं की ही जी काही व्यथा आहे ही व्यथा कशी दूर करावी. असं म्हणतात की मोठमोठ्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मोठमोठाली कामे होतात. मग भगवान परमात्म्याच्या सोबत असणारा अर्जुन, त्याला हे व्रत महात्म्य ऐकायचं होतं. ते व्रत महात्म्य ऐकून तो संतुष्टही होत होता. त्याप्रमाणे हा जो लोमश ऋषी होते, हे लोमश ऋषी त्याच्या प्रजेंना सांगण्यासाठी आतुर झाले की तुम्हाला तुमच्या या महिजित नावाच्या राजाचा उद्धार करायचा आहे. त्याला जर पुत्र संतान व्हावं अशी तुम्हाला इच्छा आहे तर त्याकरिता तुम्हाला एक व्रत करावं लागेल. ते व्रत केल्यानंतर त्या पुण्याने तुमच्या राजाला पुत्र होईल. त्या प्रजेला व्रत महात्म्य सांगितलं. ही पुत्रदा एकादशी केल्यानंतर जे काही पुण्य तुम्हाला लाभेल ते पुण्य तुम्ही तुमच्या राजाला द्या आणि राजाला ते पुण्य एकदा मिळालं की राजाला पुत्र होईल. त्या प्रजेने ते व्रत महात्म्य केलं. ती एकादशी धरली. एकादशी पूर्ण, अगदी जशी एकादशी करणं गरजेचं आहे तशी एकादशी त्यांनी केली. फळावरती ती एकादशी केली. हरिजागरण केलं, भगवंतांचं नामचिंतन केलं आणि ते एकादशीचं जे काही पुण्य आहे ते पुण्य, जे काही एकादशीचं पुण्य त्या प्रजेला मिळालं ते पुण्य त्यांनी राजाला अर्पण केलं. आणि ते पुण्य राजाला अर्पण केल्यामुळे काही दिवसानंतर त्या राजाला देखील संतान प्राप्त झालं.
म्हणजे हे पुत्रदा एकादशीचं महात्म्य आहे। पुत्रदा एकादशीचं हे व्रत महात्म्य आहे की ती एकादश जर जशी योग्यतेने केली तसं आपल्याला त्याचं निश्चित फळ मिळतं। माता पुत्रदा एकादशी की जय। भाद्रपद शुक्ल पक्षातील जी एकादशी येते तिला परिवर्तनी एकादशी म्हणतात। काय एकादशीचं नाव आहे त्या? परिवर्तनी। परिवर्तिनी एकादशी म्हणतात। एक दैत्य होता बळी नावाचा। तो बळी यज्ञामध्ये तज्ज्ञ होता। त्याला यज्ञ या क्रिया अशा सर्व गोष्टी करायला फार आवडायचं। त्याचे 99 यज्ञ पूर्ण झाली होती आणि एकच 100वावं यज्ञ बाकी होतं। ते जर यज्ञ पूर्ण झालं असतं तर तो इंद्रदेवतेचं स्नान घेणार होता आणि आदिमाता आदित्य माई शक्तीला हे नको होतं, कारण इंद्रदेवतेचं स्थान जर बळीला मिळालं असतं तर बळीने हा दैत्य असल्यामुळे सर्व थैमान घातलं असतं आणि त्याला अहंकार होता की मी यज्ञ याग करून भगवंताला माझ्या जवळ आणणार आहे, भगवंताचं स्थान मी मिळवून घेणार आहे। हा अहंकार त्याला जडलेला होता आणि म्हणून आदिमातेला हे घडू द्यायचं नव्हतं। मग हे थांबवणार कसं? आदित्य देवीने हे सर्व थांबवण्याकरिता स्वतः उपवास केला, अन्न पाण्याचा त्याग केला, भगवंताचं नामचिंतन केलं आणि ती नामचिंतन केल्यामुळे एक वामन अवतार तयार झाला। वामन भगवान की जय। आणि भगवान परमात्म्याचा जन्म झाला। भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि हे सर्व बघितल्यानंतर एक भडोज नावाच्या शहरामध्ये नर्मदेकाठी 100वावा यज्ञ सुरू होणार होता, जो बळीला करायचा होता। त्या ठिकाणी ते पोहोचले। तिथे आल्यानंतर वामनांना बघून तो बळी पुढे गेला, त्यांना नमस्कार केला। नमस्कार केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि वामन घरी पुन्हा जायला निघाले। भगवान परमात्मा निघाले आणि ते जात असताना बळीची कन्या रत्नमाला ती त्यांना म्हणाली की आला आहात तर जेवून जा, आणि देवालाही तेच हवं होतं कारण तो यज्ञ घडू द्यायचा नव्हता। आता भगवान परमात्मा असतो, सर्व त्याच्या हातामध्ये आहे। साधं वृक्षाचं पान जरी हलायचं असेल ना तरी ते त्याच्या हातात आहे। सर्व जे काही होतं ना ते सर्व त्याच्या इच्छा। वृक्षाचे पान हाली ज्याची सत्ता, वृक्षाचे पान हाली ज्याची सत्ता, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अणता मग कोठे, राहिली अणता मग कोठे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धणी, ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी असा तो असणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी विराजमान झालेले होते। आणि रत्नमाला म्हणाले की जेवून जा, या ठिकाणाहून असेही निघून जाऊ नका। तेव्हा वामन अवतार असणारे भगवान परमात्माने सांगितलं की या ठिकाणी मी जेवण नाही करू शकत, पण मला काहीतरी तुमच्याकडून हवं आहे, मला काहीतरी दान द्या। असं दान भगवान परमात्म्याने मागितलं। तेव्हा त्या बळीला वाटलं की भगवान परमात्मा काय मागणार, आपण भगवान परमात्म्याला देऊ तरी काय शकणार। पण तो अहंकारी जडलेला, त्याला वाटलं की माझ्याकडे 99 यज्ञ मी केलेले आहेत आणि भरगच्च माझ्याकडे ज्ञान असल्यामुळे भगवान परमात्म्याने काही मागितलं तरी मी त्याच्यावरती मात करू शकेल। त्याला अहंकार जडलेला आणि भगवंताला तोच नाश व्हायचा होता, म्हणून विचारलं मला दान देऊ शकशील? भगवान परमात्म्याला बळी म्हणाला ठीक आहे देवा, तुम्हाला काय मागायचं ते मागा। भगवंताने सांगितलं मला 3 पावले जमीन दे। काय मागितलं? 3 पावले जमीन दे। त्या बळीला वाटलं देवा
तुला मागायचं तर तू काहीतरी मोठं तरी माग. 3 पावलं जमीन मागतोय तू, त्या 3 पावलाने तुझं काय होणार? भगवान परमात्मा म्हणाला, तू 3 पावलं मला जमीन दे, मला सर्व काही मिळेल. एक दिवस भगवान परमात्म्याला, भोळे शंकराला एकाने प्रसन्न करून घेतलं. भगवंताला प्रसन्न करून घेतलं. भगवंताला सांगितलं की देवा, तू माझ्यावर कृपा कर, मला प्रसन्न झालाय ना, तर आता कृपा कर, मला आशीर्वाद दे आणि कायम असा आशीर्वाद तुझा माझ्यावरती टिकून राहू दे. भोळे शंकर म्हणाले, ठीक आहे, पण तुझ्यावरती मी प्रसन्न झाल्यामुळे तुला इच्छित वर मागू इच्छितो. तुला जे काही मागायचं ना ते माग, काही 3 गोष्टी माग, मी तुला त्या देईल. त्यांनी सांगितलं की मी बायकोला जाऊन विचारतो की काय मागावं. तो घरी गेला, बायकोला सर्व घडलेला प्रकार सांगितला. बायको म्हणाली, एक काम करा, देवाकडे जा, देवाला सांगा की माझ्या बायकोचं नाक छोटं आहे, ते जरा मोठं करून द्या. हा बायकोकडून निघाला, भगवान परमात्म्याजवळ आला आणि भोळे शंकर होते ते काय मागितलं म्हटल्यावर त्याने सांगितलं की मला माझ्या बायकोचं नाक मोठं करून पाहिजे, नाक मोठं करून पाहिजे. भगवान परमात्म्याने नाक मोठं करून दिलं. बरं, एवढं नाक मोठं केलं, एवढं नाक मोठं केलं, घराजवळ जाऊन पाहिलं तर एक काठी त्याला दिसली उभी. एवढं मोठं नाक केलं होतं. इच्छित वर मागायला सांगितलं होतं, त्याने नाक मागितलं, भगवंताने नाक देऊन टाकलं. किती केवढं काय सांगितलं का? नाही, नाक दे म्हटले, देऊन टाकलं. बायकोला विचारलं, आता ठीक आहे का? बायको म्हणाली, हे काय केलं? कपडे वाळत घालायला दोरी बांधायचीच गरज नाही. असं म्हटल्यानंतर ती परत म्हणाली, एक काम करा, आता परत देवाकडे जा आणि देवाला म्हणा नाक थोडंसं बारीक करून द्या. ते गेले, भगवंताला सांगितलं बायकोचं नाक जरा जास्तच मोठं झालंय, ते बारीक करून द्या. भगवंताला सांगितल्याबरोबर भगवंताने ते नाक बारीक केलं. इतकं बारीक केलं की तिला नाकच नाही राहिलं. चपट नाक झालं, तिला बोलताच येईना. तो घरी आला, बायकोला विचारला, आता बरं आहे का? बायको म्हणाली, बोलताच येईना ना. ती म्हणाली, पुन्हा जा आणि देवाला सांगा जसं होतं तसं करून द्या. तो पुन्हा आला, देवाला सांगितलं जसं नाक होतं तसं पुन्हा करून द्या. जसं नाक होतं तसं नाक करून दिलं. म्हणजे त्या माणसाने देवाने सांगितले तिन्ही वरं मागून घेतली. पहिलं नाक मोठं केलं, दुसरं नाक बारीक केलं, तिसरं नाक जसं होतं तसं केलं. तिन्ही वरं मागून टाकली. म्हणजे मागायचं काय ना हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. मग वामन अवतारामध्ये असणारे देव त्यांनी 3 पावलं जमीन मागितली. बळीला वाटलं 3 पावलं देणं आपल्यासाठी जास्त जड नाही, ठीक आहे म्हणे, देऊन टाकेल मी. पण तेवढ्यात शुक्राचार्य आले. ते त्या ठिकाणी आल्यानंतर ते म्हणू लागले की हा वामन अवतार आहे, साधा सुद्धा समजू नको. शुक्राचार्य म्हणजे बळीचे गुरुवर्य. त्यांनी सांगितलं, तू जरी मोठा दैत्य असेल, तुझ्याकडे जरी धन दौलत भरपूर काही आहे, तू खूप मोठा आहे, पण तू देवापेक्षाही मोठा नाही, देवाला देऊ नकोस. तुझ्या दानात नाही तेवढे देण्याची. शुक्राचार्याला हे सर्व सांगत होते, पण शुक्राचार्याचं त्याने ऐकून घेतलं नाही. त्या बळीने ठीक आहे म्हटलं आणि त्याच्यासाठी कुमंडल हातात घेतलं. कुमंडल हातात घेऊन पण सोडणार होते, पाणी त्यामधून हातावरती घेऊन जमिनीवरती सोडणार होते आणि ते अर्पण केल्यावरती भगवंताला दान देणार होते. ते कुमंडल हातात घेतलं. शुक्राचार्याला वाटत होतं हे घडू नये, गुरुवर्यांना वाटत होतं हे घडू नये, हे जर घडलं तर बळीचा नाश होणार आहे, हे त्यांना माहीत होतं. मग हे घडू नये म्हटल्यावर काय करायचं? शुक्राचार्यांनी सूक्ष्म रूप धारण केलं, त्या कुमंडलामध्ये जाऊन बसले. त्या कुमंडलामध्ये जाऊन बसल्यानंतर त्या कुमंडलामधून पाणी बाहेर येईना. बळीला वाटलं पाणी का बाहेर येत नसावं. एक गवताची काडी घेतली, ती गवताची काडी त्याच्यामध्ये घालून पाणी काढू लागले. ती गवताची काडी आत घातली, शुक्राचार्याचा डोळा आला म्हणून फोडीला डोळा, आड 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 आला म्हणून फोडी
फोडियेला डोळा आड आला म्हणून फोडियेला डोळा बळीने आंधळा शुक्र केला शुक्र केला बळीने आंधळा शुक्र केला शुक्र केला आड आला म्हणून फोडियेला डोळा आड आला म्हणून फोडियेला डोळा बळीने आंधळा शुक केला शुक केला बळीने आंधळा शुक केला शुक केला आड आला म्हणून फोडियेला डोळा आड आला म्हणून फोडियेला डोळा फोडियेला डोळा आड आला म्हणून फोडियेला डोळा. शुक्राचार्य त्यामध्ये आले, पण हे त्या बळीला माहीत नव्हतं आणि त्या गवताच्या काडीमुळे शुक्राचार्यांचा डोळ्यामध्ये ती काडी गेली. भगवान परमात्म्याला जे दान द्यायचं होतं, भगवान परमात्म्याचा तो पण जो काही होता तो पण त्या ठिकाणी पूर्ण झाला आणि भगवंताला दान देण्याची वेळ आली. वामन अवतार रूप धारण केलेले भगवान परमात्मा त्यांनी 3 पावलं मागितली. पहिलं पाऊल होतं ते पृथ्वीवरचं. मोठं रूप धारण केलं, पृथ्वीवरती एक पाऊल ठेवलं, पूर्ण पृथ्वी पूर्ण ब्रह्मांड त्याच्यामध्ये सामावलं त्या पाऊलामध्ये. दुसरं पाऊल ते स्वर्ग लोकात ठेवलं, तिथेही जागा बळकावली, तेही त्यांनी स्थान मागून घेतलं. तिसरं स्थान आता ठेवणार कुठं, तिसरा पाय ठेवणार कुठं, मागणार काय? त्या बळीने सांगितलं की देवा, आता हे तिसरं जे काही पाऊल आहे ना ते हे मस्तकावरती ठेवा. म्हणून तर आपण सकाळ सकाळी उठल्यानंतर काकड्यामध्ये म्हणतो, तुका म्हणे बाडी बाडी तुका म्हणे बडी तुका म्हणे बाडी बाडी तुका म्हणे बडी तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी जीवा दिला पायांतळी जीवा दिला पायांतळी जीवा दिला पायातळी जीवा दिला पायांतळी तुका म्हणे बडी बडी तुका म्हणे बडी तुका म्हणे बळी तुका म्हणे तुका म्हणे बडी तिसरं पाऊल त्या बळीच्या मस्तकावरती ठेवल्यामुळे तो बळी पाताळात गेला आणि बळीच्या जवळ असणारे भगवान परमात्मा त्या ठिकाणी थांबू लागले. भगवंत आणि बळी हे दोघं पाताळामध्ये काही दिवस राहू लागले. आणि आपण जी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी बघितली, ती परिवर्तनी एकादशी, ती एकादशी या ठिकाणी घडून आली. या एकादशीला परिवर्तनी एकादशी म्हणायचं. परिवर्तन असं घडलं की जेव्हा भगवान परमात्मा शयन करण्याकरता आपल्या स्थानावरती जायचे, ते स्थान आणि हे स्थान यांच्यामध्ये थोडासा बदल व्हायचा. ज्या कुशीवरती ते विश्राम करायचे ती कुस ते बदलायचे. ते परिवर्तन घडल्यामुळं या एकादशीला परिवर्तनी एकादशी नाव पडलं. माता परिवर्तनी एकादशी की जय. परिवर्तनी एकादशीचा सोपा सरळ अर्थ असा होतो की ही एकादश केल्यानंतर आपल्या ठिकाणची जी कुकर्म आहे, जी कुविचार आहेत, ज्या विचारांची आपल्या शरीरामध्ये आपल्या बुद्धीमध्ये गरज नाही, ते विचार त्या ठिकाणी नष्ट होतात. म्हणून ही परिवर्तनी एकादशी आहे. ही एकादशी केल्यानंतर आपल्यामध्ये आपल्या विचारांमध्ये परिवर्तन होतं, म्हणून हिला परिवर्तनी एकादशी म्हणायचं. भगवान परमात्मा सर्व काही सांगत होता. एकादशी किती श्रेष्ठ आहे हे सर्व व्रत महात्म्य सांगत होता की देवा, तू भाद्रपद शुक्ल पक्षातील आम्हाला परिवर्तनी एकादशीचं व्रत महात्म्य सांगितलं, पण देवा भाद्रपद वद्य पक्षातील येणारी एकादशीचं व्रत महात्म्य काय आहे? तेव्हा भगवंत सांगू लागले की
ती जी काही एकादशी आहे त्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणायचं. कोणती एकादशी? इंदिरा एकादशी. त्या एकादशीचं व्रत महात्म्य असं आहे की ती व्रत केल्यानंतर आपण सर्वसामान्य लोकांचा, पृथ्वी तलावरती असणाऱ्या लोकांचा उद्धार करू शकतो. पण ही एकादश केल्यानंतर आपल्या ठिकाणचे जे काही पितर होऊन गेले, जे काही आपल्या अगोदर वाडवडील निघून गेले, त्यांना मोक्ष मिळावा, त्यांना चांगली गती मिळावी, ते चांगल्या ठिकाणी जाऊन पोहोचावे, म्हणून आपण हे व्रत केल्यानंतर त्यांना चांगली सद्गती मिळते. म्हणून हे व्रत करायचं. हिला इंदिरा एकादशी म्हणायचं. एक इंद्रसेन नावाचा राजा होता. त्या इंद्रसेन नावाचे राजाचे पिता, हे पिता यमलोकामध्ये होते आणि तिथे नारद मुनी सत्यलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये, यमलोकामध्ये सर्वकडे फिरून आले आणि यमलोकामध्ये गेल्यानंतर या इंद्रसेनाच्या पित्याला पाहिलं. यमाने त्यांच्याकडे निरोप धाडला की त्या इंद्रसेनला जाऊन सांगा की तू हे सर्व थांबवण्याकरता, यांना सद्गती देण्याकरता काहीतरी कर, म्हणजे यांचं उद्धार होईल. कारण त्याचा पिता हा जसा राजा इंद्रसेन जसा प्रजेवरती प्रेम करायचा, तसा इंद्रसेनाचा पिता हा देखील चांगला होता. पण एका कुकर्मामुळे तो त्या ठिकाणी आलेला होता आणि त्याला सद्गती मिळावी ही यमाची देखील इच्छा होती. म्हणून यमाने नारद मुनींकडे हा निरोप सांगितला. इंद्रसेनाला जाऊन हे सर्व सांगितलं आणि इंद्रसेनाने या एकादशीचं व्रत केलं. कोणत्या एकादशीचं? इंदिरा एकादशी. म्हणून या एकादशीला इंदिरा एकादशी नाव पडलं. ती एकादशी इंदिरा एकादशी म्हणून विख्यात झाली. आणि या एकादशीच्या दिवशी आपण जर अन्न न खाता, म्हणजे ही एकादशी जास्त तर सोमवारच्या दिवशी येते आणि सोमवारच्या दिवशी जो अन्न खातो, एकादशी अन्नपान खाईल जो कोणी, सुकर होऊनी येई जन्मा, तो सुकर म्हणून जन्माला येतो. आणि एकादशी ही सोमवारची येते. ही इंदिरा एकादशी सोमवारी येते आणि ते व्रत सोमवारी आल्यामुळे आपण जर काही अन्न ग्रहण करत असेल तर ते खाल्लं नाही पाहिजे. ती एकादशी करत असताना काहीतरी फळाच्या आहारावरती ती एकादशी संपन्न झाली पाहिजे. म्हणून या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणायचं. ही एकादशी केल्यानंतर आपला उद्धार नाही, पण आपल्या मृत झालेल्या सर्व पितरांचा उद्धार होतो. म्हणून ही एकादशी करायची. माता इंदिरा एकादशी की जय. पण शुद्ध पक्षातील जी कोणती एकादशी येते ते एकादशीला पांशा कुंशा एकादशी म्हणायचं. कोणती एकादशी? पांशा कुंशा एकादशी. पांशा कुंशा का म्हणायचं? की आपल्या ठिकाणची जे काही आशा आहे, मोह आहे, हा सर्व त्या ठिकाणी नसतो. आपल्याला कुठल्याही प्रकारची आशा, इच्छा राहत नाही, शिल्लक राहत नाही. आपलं आसक्ती आपली निघून जाते. आपण आज जर एखादी गोष्ट घेतली ना, ती गोष्ट घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा वाटतं की आपल्याला याच्यापेक्षा चांगलं मिळायला हवं होतं. आणि त्याच मायेच्या गुरफटल्या जाळ्यामुळे आपण सर्व काही, आपलं जे खरं जन्म कशा करता मिळाला, आपण हेच विसरून जातो. आणि या सर्व गोष्टीमुळे आपला जीवनाचा उद्धार होत नाही आणि जन्म मृत्यूच्या जाऱ्यामध्ये आपण अडकत फिरतच राहतो. 84 लक्ष योनी मनुष्य देह फिरत असतो, तेव्हा मानवाचा जन्म मिळतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. एक एक योनी फिरून फिरून भगवान परमात्मा आपल्याला मनुष्य देह देत असतो. आणि त्या मनुष्य देहाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एकादशी महात्म्य श्रेष्ठ आहे, ते केलं पाहिजे. कारण भगवंताला जवळ करून घ्यायचं असेल तर भगवंताला आवडणाऱ्या आपण गोष्टी करायला पाहिजे. भगवंताला नामचिंतन आवडतं. सर्वांनी हात वर करायचे आणि टाळ्या वाजवून भजन म्हणायचे. पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठू माऊली तू, पांडुरंग हरी विठू माऊली तू. पांडुरंग हरी 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 पांडुरंग हरी. विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग
आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. अपने मन की मैं जानू और फीके मन की राह, अपने मन की मैं जानू और फीके मन की राह. सासों की माला पे सिमरू में निकाला, सासों की माला पे सिमरू में निकाला. प्रेम की रंग में ऐसे डूबी, बन गया एक ही रूप, बन गया एक ही रूप. प्रेम की माला जपते जपते आग बनी निशान, प्रेम की माला जपते जपते आग बनी निशान. सासों की माला पे सिमरू में निकाला, सासों की माला पे सिमरू में निकाला, सासों की माला पे सिमरू में निकाला. जीवन का अधिकार पीता मांग कहे सिंदूर, मांग कहे सिंदूर. जीवन का अधिकार पीता मांग कहे सिंदूर. प्रीतम की नजरों से कंची कंची प्रीतम की नजरों से कंची नहीं किसका. सासों की माला की सिमरू में निकाला, सासों की माला पे सिमरू में निकाला, सासों की माला पे सिमरू में निकाला. फुगडे खेळा फुगडे. जय हो. राधे 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 श्यामिला दे, राधे 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 कृष्ण बिला दे. जय हो राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे. राधे 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 श्यामिला दे, राधे 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 कृष्ण बिला दे. राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे. मैया
केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. भरपूर काही पुण्य कमवलं, त्याच्या कृपेने आज आपल्याला नरदेह मिळाला. खरा आनंद घेण्यासाठी भगवान परमात्म्याने आपल्याला नरदेह दिलेला आहे. लहान वय असताना लहान वयामध्ये आपण भगवंताचं नामचिंतन करू शकतो. भगवंता हवं तसं आपण उड्या मारू शकतो. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. उगाच नाही म्हटलं. मुंगी जशी लहान असते तिला साखरेचा रवा, साखर रवा हे जसं गोड लागतं ना लहान मुंगीला तिच्या मापापुरतं, तसं लहान वयामध्ये असतं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तेच जर मोठं झालं ना, जया अंगी मोठेपण आता या यातना कठीण. तो जर मोठा झाला तर त्याला यातना देखील त्या प्रकारच्या भोगाव्या लागतात. पण हा सर्व आनंद याच ठिकाणी आहे, याच मानवदेही हे सर्व आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हे जे काही सुख आहे ना हे स्वर्गामध्ये नाही मिळणार. हे सर्व इथेच भोगता येतं. ऐसा साच खरा भाव कथे माझी उभा देव. असा जर भाव मनामध्ये असेल ना तर साक्षात भगवान परमात्मा या ठिकाणी उपस्थित आहे. आज देखील तसंच वातावरण निर्माण झालं. अगदी मन मोकळं. भगवंताचं नामचिंतन अतिशय गोड आहे. ते जर आपण गोड मानून जर मुखामध्ये ठेवलं ना तर त्याचं फळही आपल्याला त्याच प्रकाराने गोड मिळत असतं. कारण जसे कर्म करू ना तसं आपल्याला पुण्य मिळत असतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो 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 ईश्वर. सगळी जीवनाचे सारा द्यावे जाणून संहारा. सगळी जीवनाचे सारा द्यावे जाणून संहारा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. 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 जसं ज्याचं कर्म असतं ना तसं फळ मिळत असतं. जसं ज्याचं कर्म असतं तसं त्याला फळ मिळत असतं. कर्म जर चांगली केली ना तर फळ देखील चांगले मिळतात. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. या जीवनामध्ये जन्म घेतल्यानंतर या जगतामध्ये वावरत असताना सर्व सुख आपल्याला कुठं मिळणार आहे हे जर एकदा कळलं ना तर भगवंताचं नामचिंतनही आपल्याला गोड लागतं. आणि जे कोणती आपण गोष्ट करू ना त्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळत जातो. फक्त ते मनापासून आणि आनंदाने केलं पाहिजे. घरामध्ये वावरत असताना आपण प्रेमा खातीर नवरा बायकोच्या गोष्टी फार आनंदाने करतो. भगवंतासमोर नाचायला काहीच नाही. भगवंताचं रूप जरी डोळ्यासमोर आलं ना तर असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये कधी सामावून जाऊ. मैं तो सुधा बुध खोई तेरे प्यार में. मैं तो सुधा बुध खोई तेरे प्यार में. सब कुछ भूल गई तेरे संसार में. सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा ले. जोत जला दे प्रीत लगा ले. चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी
वाले हो बंसी वाले. भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा किती गोड आहे. भगवंताच्या नामचिंतनामध्ये राधा इतकी तल्लीन होऊन जायची, इतकी तल्लीन होऊन जायची की तिला तिचा संसार म्हणजे भगवान परमात्मा वाटू लागला. भगवान परमात्माच तिच्यासाठी संसार बनलेला. फक्त राधेनेच भक्ती नाही केली, माझ्या जनाबाईने भक्ती केली, माझ्या मुक्ताबाईने भक्ती केली, प्रत्येक स्त्रीने भक्ती केली, प्रत्येक स्त्री संताने भक्ती केली. आणि त्या स्त्री संतांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी एक स्त्री कथा करून या सर्वांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहे. स्त्री शक्ती कमी नाही. एक स्त्री काय काय करू शकते, भरपूर काही करू शकते, जी आपल्या कृष्ण परमात्म्याला देखील आपलंसं करून घेऊ शकते. मैं तो कृष्ण हो गई तेरी दीवानी रे, मैं तो कृष्ण हो गई तेरी दीवानी रे, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले वो बंसी वाले, मुरली वाले वो बंसी वाले, मुरली वाले वो बंसी वाले, हो बंसी वाले. हा आनंद घेताच आला पाहिजे. भगवान परमात्म्याला विचारलं की आश्विन महिन्यातील पांशा एकादशीचं व्रत महात्म्य मला तो सांगितलं. बरोबर ना? मी विसरले पण बरोबर आहे का? ते कसं आहे ना, श्रोते 3 प्रकाराचे असतात. एक अधम श्रोता, एक मध्यम श्रोता आणि एक उत्तम श्रोता. अधम श्रोता कुणाला म्हणायचं? जे या कानाने ऐकतात आणि या कानाने सोडून टाकतात. जुन्या भाषेत सांगायचं तर नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडून गेले बा. अशी अवस्था जर असेल तर त्याला म्हणायचं अधम श्रोता. 2 नंबरचा सांगितला जातो तो मध्यम श्रोता. मध्यम श्रोता कसा असतो? जो इकडून ऐकतो आणि या तोंडाने बोलत असतो, तो मध्यम श्रोता. यामध्ये कोण मोडतं? महिला मंडळी. तू आहे म्हणून तुला सांगते, कुणाला सांगू नको. ती तेच करते, पुढचीकडे जाते, तिला सांगते तू आहे म्हणून तुला सांगते, कुणाला सांगू नको. ती पुढे जाते, ती शेजारचीला जाऊन सांगते तू आहे म्हणून तुला सांगते, कोणाला सांगू नको. असं करता करता पूर्ण गावात माहीत होतं. याला म्हणायचं मध्यम श्रोता. जो उत्तम श्रोता असतो तो या कानाने ऐकतो आणि पोटामध्ये साचवतो. ते साचवलेलं पोटामध्ये जसं आपण जेवण केल्यानंतर ते आपल्या शरीराला जशी काय म्हणतात त्याला, प्रवृत्ती चांगली ठेवण्याकरता जशी ताकद देतं ना, त्याप्रमाणे आपण जे काही श्रवण केलेलं आहे ते पोटात पचवल्यानंतर आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या वागण्यामध्ये परिवर्तन घडण्याकरता ते ज्ञान कामी येत असतं. म्हणून त्याला म्हणायचं उत्तम श्रोता. असे श्रोत्यांचे 3 प्रकार आहेत. आता मला सांगा तुम्ही कोणत्या ह्याच्यात बसता बरं? मध्यम श्रोता, बरोबर ना? ताई तर मान हलवली ताईंनी. एक मुचकुंद नावाचा राजा होता. त्या मुचकुंद नावाच्या राजाचं एक त्याला कन्या होती जिचं नाव होतं चंद्रभागा. आणि त्या चंद्रभागेचा विवाह एका शोभन नावाच्या राजाशी झाला, एका राजकुमाराशी झाला. आणि त्या राजकुमारासोबत त्या चंद्रभागेचा विवाह झाल्यानंतर जावयाचा मान म्हणून जावयाला सासरी बोलावण्यात आलं. त्याच्या सासरी हिच्या माहेरी बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी मानपान झाला, पण त्या ठिकाणची एक अट होती आणि त्या गावामध्ये एक प्रथाच होती. जावई घरी आला की त्याला 15 दिवस थांबावं लागायचं. किती दिवस? 15 दिवस. तो 8-10 दिवस चांगला आनंदाने राहिला. सर्व त्याच्या गोष्टी आनंदाने त्याची ठेप ठेवू लागले. आता जावई म्हटलं की तेवढी सुविधा असतेच. ते सर्व घडू लागलं आणि 15 दिवसा एक एकादशी. आणि तिथला नियम होता की एकादशीच्या दिवशी कोणीही काही खायचं नाही. त्याची 11-14 दिवस भरपूर मजा झाली.
पण 15व्या दिवशी एकादशी आल्यामुळे त्याला एकादशीच्या दिवशी काही खाता येणार नव्हतं. चंद्रभागेने सांगितलं तुम्हाला आज खायला काही नाही. असं सांगितल्यानंतर तो म्हणाला मला सहन होणार नाही. ती म्हणाली तुम्हाला सहन करावं लागेल तर मला घरी येता येईल. ठीक आहे म्हणे. त्याने ते व्रत चांगल्या प्रकारे धरलं, पण त्याचा परिणाम असा झाला त्याला भूक सहन झाली नाही, त्याचा मृत्यू झाला. पण व्रत केल्याच्या पुण्याने तो एका पर्वतावर जाऊन बसला. त्या पर्वतावर जाऊन पोहोचला. मंदराजल नावाचा एक पर्वत होता. त्या पर्वतावर जाऊन तो बसला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला प्रश्न पडला आपण या ठिकाणी आलो कसं. बरं आपण आलो तर आलो, आपण आपली माणसंही लांब गमावून बसलो, आपण इथे कुठं आलो आपल्यालाही माहीत नाही. आणि त्या ठिकाणी त्या गावातला त्या चंद्रभागेच्या गावामधील एक सोमशर्मा नावाचा एक मनुष्य होता. त्या सोमशर्मा नावाच्या मनुष्याला तो शोभन नावाचा राजकुमार दिसला. आणि त्या राजकुमारा पाहिल्यानंतर तो घरी आला आणि चंद्रभागेला सांगू लागला की तुझा पती त्या ठिकाणी आहे, तो त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. आता हिला तर माहीत होतं की आपला पती गेला आहे आणि तिकडे कसा गेला. हिला खात्री करून घ्यायची होती. तिथे जाऊन पाहिलं तर तिला तो दिसत होता, पण त्याच्या जवळ जाता येत नव्हतं. का तर त्याने एकादशीचं व्रत केलं, पण व्रत करत असताना त्याची वासना त्याच्या मनामध्ये होती. का तर मला खायला काहीतरी मिळावं. एकादशी करायची म्हणजे उपाशी राहणं हे खरं आहे, पण एकादशी करायची आणि उपाशी राहायचं हे जितकं खरं आहे तितकंच मनामध्ये त्या एकादशी करत असताना खिचडी वडा, खिचडी, भगरीचा भात, धिरडी किंवा इतर काही अन्न हे जर मनामध्ये येत असेल तर त्या एकादशीचाही उपयोग नाही. बरं तसं त्याचं झालं होतं. त्याने एकादशी तर केली पण मनामध्ये हे सर्व आणत होता. त्याच्यामुळे त्याला तो मृत्यू पावला, पण मृत्यू अशा ठिकाणी पावला की सर्वांना वाटला हा मेला, पण त्याचा मृत्यू न होता तो त्या पर्वतावर जाऊन थांबला. मग असं झाल्यानंतर हिने त्याला पाहिलं पण तिला जवळ जाता येईना. मग ती परत पुन्हा तिच्या राज्यामध्ये आली आणि त्या राज्यामध्ये एक मुनींचा आश्रम होता, वामदेव नाव त्यांचं. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या वामदेवाने तिला एक सल्ला दिला, तुला मी एक व्रत सांगतो, तू एकादशी करते ना तर या एकादशीच्या दिवशी तू काही अन्नपाणी खाऊ नको, अन्नपाण्याचा विचार देखील करू नको. ते व्रत महात्म्य तू कर आणि त्याचं पुण्य तुझ्या नवऱ्याला दे. त्या पुण्याच्या फळाने तुझा नवरा तुझ्याजवळ पुन्हा येईल. असं केल्यानंतर तिने देखील ते व्रत महात्म्य ऐकून घेतलं आणि तिने ते व्रत केलं. ते व्रत होतं आश्विन वद्य पक्षातील रमा एकादशीचं. आश्विन वद्य पक्षातील रमा एकादशीचं तिने व्रत केलं आणि त्या व्रताने त्या पुण्याने तिचा पती तिच्या पुन्हा जवळ आला. रमा म्हणजे काय, र म्हटल्यानंतर आपली जीभ घर्षण करते आणि त्या घर्षणामुळे आपला जो उच्चार आहे तो र असा झाल्यामुळे आपल्या अंतकरणातलं जे काही पाप आहे हे ध्वनी रूपाने बाहेर येण्याचा प्रयत्न करतं. आणि मा म्हटल्यानंतर जो आ होतो मा, त्या आच्या द्वारे जे अंतकरणातील पाप आहे हे निघून जातं. आणि ह्या एकादशीचं पुण्य हेच आहे की त्या एकादशीच्या दिवशी आपण मनामध्ये जर काही अन्न पाण्याचा विचार केला तर त्या एकादशीचं पुण्य लागत नाही. म्हणून ते व्रत महात्म्य करत असताना त्याचा विचार न केल्यामुळे आपल्याला ते एकादशी पावन ठरते. म्हणून हिला रमा एकादशी म्हणायचं. माता रमा एकादशी की जय. आणि भगवान परमात्म्याने हे सर्व व्रत महात्म्य सांगितलं. आज आपण किती एकादशी पाहिल्या बरं? 6 एकादशी बघितल्या. श्रावण, भाद्रपद आणि आश्विन या तिन्ही महिन्यातल्या 2-2 प्रत्येकी 6 एकादशी आज आपण बघितल्या. भगवान परमात्म्याने देखील 6 एकादशी एका वेळी सांगितल्या होत्या, म्हणूनच मी तुम्हाला सांगितल्या. या ग्रंथामध्ये सर्व वर्णन आहे. जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की पुस्तकही घ्या. असो, आपल्या आरतीची तयारी करा. आता आरतीचे यजमान या ठिकाणी उपस्थित राहा. सर्वांनी उभं राहायचंय. 2 मिनिटं भजन होईल आणि तदनंतर लगेच आरती होईल. ओम जय एकादशी माता मैया, जय एकादशी माता, तेरे नाम गिना देवी
गण गौरव की देनी माता शास्त्रों में वरनी ओम जय एकादशी माता चैत्र शुक्ल में नाम कामदा धन देने वाली हो धन देने वाली नाम वरुणी कृष्ण पक्ष नाम वरुतिनी कृष्ण पक्ष वैशाख महावाली ओम जय एकादशी माता शुक्ल पक्ष में होय मोहिनी अपरावशा कृष्ण पक्षी नाम निर्जला सब सुख नाम निर्जला सब सुख शुक्ल पक्ष ज्येष्ठ में रही ओम जय एकादशी माता योगिनी नामक कृष्ण पक्ष ज्येष्ठ सखी करणी मैया ज्येष्ठ सखी करणी देवशयनी नाम कहायो देवशयनी नाम कहायो कृष्ण पक्षाषाढ धरणी ओम जय एकादशी माता कामिका आषाढ़ मास में कृष्ण पक्ष में कहिए मैया कृष्ण पक्ष में कहिए श्रावण शुक्ल होय पुत्रदा श्रावण शुक्ल होय पुत्रदा आनंद से रहिए ओम जय एकादशी माता अजा कृष्ण पक्ष की माता भाद्रपद परिवर्तिनी शुक्ला भाद्रपद परिवर्तिनी इंदिरा भाद्रपद कृष्ण पक्ष इंदिरा भाद्रपद कृष्ण पक्ष व्रत से भवसागर निकलो ओम जय एकादशी माता पाशा मूषा आश्विन पापै हरण हरि मैया पापै हरण हरि रमा कृष्ण पक्ष में रमा कृष्ण पक्ष में सुखदायक भारी ओम जय एकादशी माता प्रबोधिनी कार्तिक दुःखनाशक मैया दुःखनाशक मैया उत्पत्ति है कृष्ण पक्ष की उत्पत्ति है कृष्ण पक्ष की अब पार हमारी नैया ओम जय एकादशी माता मार्गशीर्ष की मोक्षदा मैया विश्वातारणी जननी मैया विश्वतारणी जननी मुक्ति देने आई मुक्ति देने आई कृष्ण पक्ष सफलता दिनी ओम जय एकादशी माता विजया माघ की मैया अमर की फागुन की मैया अमर की फागुन की पाप मोचनी कृष्ण पक्ष पाप मोचनी कृष्ण पक्ष माई काल करशी ओम जय एकादशी माता जो कोई आरती एकादशी भक्ति सहित गावे मैया भक्ति सहित गावे जन गुर दीता स्वर्ग का सुनदीता स्वर्ग का निश्चय वह पावे ओम जय एकादशी माता ओम जय एकादशी माता मैया जय एकादशी माता तेरे नाम गिनाऊ देवी भक्ति प्रदान करणी गण गौरव की देनी माता शास्त्रों में वरनी ओम जय एकादशी माता
त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या देव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्धर्मणा वा प्रकृतिर्वा करोमि यज्ञं समर्पयामि नारायणानि समर्पयामि अदितं देशं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीराम माधव सुधाकर भक्तानि विनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल श्री कृष्ण भगवान की जय एकादशी मैया की जय आज के आनंद की जय।